नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या स्टडी फोकस यूट्यूब चॅनलवर। आज आपण सर्व स्पर्धा परीक्षेसाठी विचारले जाणारे अति महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत। एकूण प्रश्न 20 आहेत। व्हिडिओ पूर्ण पहा। तुम्ही चॅनलला नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करा। प्रश्न क्रमांक 1, कोकणातील बंदरे उत्तरेकडून दक्षिणेकडे बंदराचा क्रम लावा। तो क्रम असा आहे: मुंबई, नावाशेवा, अलिबाग, मुरुड, श्रीवर्धन, जयगड, रत्नागिरी, मालवण, वेंगुर्ला। प्रश्न क्रमांक 2, सर्वाधिक जिल्ह्याची सीमा लागून राज्याचा उतरत्या क्रमाने रचना। मध्य प्रदेश 8 जिल्हे, कर्नाटक 7 जिल्हे, गुजरात 4 जिल्हे, तेलंगणा 4 जिल्हे, छत्तीसगड 2 जिल्हे, गोवा 1 जिल्हा। महाराष्ट्र राज्यातील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प कोणता? तर कोयना आहे। जलविद्युत प्रकल्प जायकवाडी छत्रपती संभाजीनगर, भिवपुरी रायगड, येलदरी हिंगोली, पेंच नागपूर, खोपोली रायगड, भातसा ठाणे, गोसीखुर्द भंडारा, भाटघर अहिल्यानगर, वैतरणा नाशिक, राधानगरी कोल्हापूर। प्रश्न क्रमांक 5, काव्यसंग्रह दिले आहे काही, हे महत्त्वाचे आहेत, ते लक्षात ठेवा आणि ते कोणाचे आहेत हे लक्षात ठेवा। गोलफिठा नामदेव ढसाळ, व्यक्ती आणि वल्ली पु ल देशपांडे, फकीरा अण्णाभाऊ साठे, ययाती वि स खांडेकर, श्यामची आई साने गुरुजी, पानिपत विश्वास पाटील, युगंधर शिवाजी सावंत, झोंबी आनंद यादव, हिरवा चाफा वि स खांडेकर। प्रश्न क्रमांक 6, 72व्या मिस वर्ल्ड सौंदर्य स्पर्धेचे आयोजन भारतात कोणत्या राज्यात करण्यात येणार आहे? उत्तर आहे तेलंगणा। प्रश्न क्रमांक 7, स्टॉकहोम वॉटर प्राइज 2025 कोणाला प्रदान करण्यात आला आहे? गंटर ब्लॉशल। उत्तर आहे गंटर ब्लॉशल। प्रश्न क्रमांक 8, कबड्डी वर्ल्ड कप 2025 पुरुष व महिला दोन्ही विजेतेपद कोणी पटकाविले आहे? भारत। उत्तर आहे भारत यांनी। प्रश्न क्रमांक 9, सर्रा जाफरानी झेंजर यांची कोणत्या देशाच्या पंतप्रधान पदी नियुक्ती झाली आहे? उत्तर आहे ट्युनिशिया। प्रश्न क्रमांक 10, जागतिक आनंद अहवाल 2025 मध्ये कोणता देश पहिल्या क्रमांकावर आहे? उत्तर आहे फिनलंड। प्रश्न क्रमांक 11, महाराष्ट्र विधानसभा उपाध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? उत्तर आहे अण्णा बनसोडे। प्रश्न क्रमांक 12, पंचगंगा व कृष्णा नदीचा संगम कोठे होतो? उत्तर आहे नृसिंहवाडी। प्रश्न क्रमांक 13, कोणता धबधबा कोल्हापूर जिल्ह्यात आहे? राऊतवाडी। उत्तर आहे राऊतवाडी धबधबा। प्रश्न क्रमांक 14, भरतनाट्य हा नृत्य प्रकार कोणत्या राज्याचा आहे? उत्तर आहे तामिळनाडू। प्रश्न क्रमांक 15, चेरापुंजी हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? उत्तर आहे मेघालय। प्रश्न क्रमांक 16, लोकमान्य टिळकांनी सुरू केलेले मराठा वृत्तपत्र हे कोणत्या भाषेत आहे? उत्तर आहे इंग्रजी। प्रश्न क्रमांक 17, आझाद हिंद सेनेने अंदमान निकोबार बेटे जिंकून त्यास कोणते नाव दिले? उत्तर आहे शहीद आणि स्वराज्य। प्रश्न क्रमांक 18, बंगालची फाळणी कोणी केली? उत्तर आहे लॉर्ड कर्झन। प्रश्न क्रमांक 19, सत्यशोधक समाजाची स्थापना कोणत्या समाज सुधारकांनी केली? उत्तर आहे महात्मा फुले। प्रश्न क्रमांक 20, कोणाचा जन्मदिवस सद्भावना दिवस म्हणून साजरा केला जातो? उत्तर आहे राजीव गांधी।
धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा.